दरवर्षीप्रमाणे यावर्षीसुद्धा आम्ही भराडी मातेचं दर्शन घेतलेलं आहे। तिची कृपादृष्टी राहावी, संपूर्ण खास करून उद्धव बाळासाहेब ठाकरे यांच्या घराण्यावर कृपादृष्टी राहावी, आमच्या सर्वांवर कृपादृष्टी राहावी, शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाच्या परिवारावर कृपादृष्टी राहावी अशी प्रार्थना आम्ही भराडी मातेकडे केलेली आहे। जिल्हा परिषदेचे निकाल लागलेले आहेत, ठाकरे सेनेला फारसं सिंधुदुर्गामध्ये यश मिळालं, कमी जागा मिळाल्या, कसं बघता येतं? बघा, सध्याच्या ज्या निवडणुका आहेत त्या विचारावर निवडणुका नाही आहेत। फक्त अनैतिक मार्गाने पैशाचा बेसुमार वापर करायचा, सत्तेचा बेसुमार दुरुपयोग करायचा, सर्वसामान्य उमेदवारांवर दबाव टाकायचं, मतदारांना मतांसाठी पैसे फेकायचे, अशा अनेक अविचारी मार्गाने ह्या निवडणुका लढवल्या जातात। मी एका बाजूला अविचार आणि एका बाजूला शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाचा विचार, अशा पद्धतीने आम्ही चालतोय। त्यामुळे आज ना उद्या पुन्हा एकदा सत्याचा मार्ग स्वीकारल्याशिवाय राहणार नाही। सहा नगरसेवक सदस्य आहेत ते निवडून आलेले आहेत, यामध्ये रवींद्र चव्हाण यांचा अदृश्य हात आहे असं वाटतंय। अदृश्य हात आहेच, परंतु ज्या पद्धतीने सिंधुदुर्ग जिल्ह्यामध्ये एक विकृतीने थैमान घातलेलं आहे, राजकीय विकृती ही फार काळ टिकणार नाही। लवकरच त्याचा बिमोड करण्यासाठी सिंधुदुर्गवासीय सज्ज झालेले आहेत। भराडी आईच्या दर्शनासाठी आल्यात, काय प्रतिक्रिया? दरवर्षीप्रमाणे यावर्षीसुद्धा भराडी आईच्या दर्शनाला आम्ही आलेलो आहोत आणि खरं म्हणजे माझ्या मतदारसंघातच प्रति अंगणेवाडी येते। खारपूर्वमध्ये अनेक अंगणे हे तिकडे राहतात आणि त्यामुळे ते अगदी प्रेमाने आमंत्रित करतात आणि हा एक घरगुती जरी सोहळा असला तरी आता ह्याचं जे स्वरूप झालेलं आहे हे पाहून अतिशय आनंद होतो आणि आता हजारो लाखो भाविक इकडे येतात। त्यामुळे देवीच्या दर्शनाला आम्ही आलेलो आहोत आणि महाराष्ट्रातील सगळ्या नागरिकांचं येणारं वर्ष हे सुखाचं समृद्धीचं जावं असं आम्ही मनोकामनेत प्रार्थना केलेली आहे। हे आहे देशातील नंबर 1 न्यूज नेटवर्क आणि आपण पाहत आहात TV9 मराठी, एकमेव।